नमस्कार मंडळी, मी वैष्णवी मेहंदी आर्टिस्ट. मी बेसिक टू ॲडव्हान्स फुल कोर्स घेत आहे यूट्यूबच्या माध्यमातून. तर आज क्लासचा पहिला दिवस आहे. तर आज आपण बेसिकपासून चालू करतो आहे. बेसिक म्हणजे काय, तर पहिला स्टार्टिंगला तुम्हाला सगळ्या प्रकारच्या लाईन्स ड्रॉ करता आल्या पाहिजेत. मेन म्हणजे महत्त्वाचं की आपल्याला स्वतः मेहंदीचे कोन आपल्याला बनवता आले पाहिजेत. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते पण मी तुम्हाला शिकवणार आहे. पण आपण आधी पहिल्या दिवशी लाईन्स कशा ड्रॉ करायच्या ते पाहूया. आणि लाईन ड्रॉ करत असताना पेन्सिलचा वापर नाही करायचा. तुम्हाला मेहंदी ही कोनच काढायची आहे, तर तुम्ही प्रॅक्टिस पण कोननेच करा, तरच तुमची चांगली प्रॅक्टिस होईल. दोन्ही लाईनमधलं अंतर हे सेम असायला हवं. लाईन ड्रॉ करताना एकदम हळूवार प्रेस करायचं आहे आणि एकसारखं प्रेस करायचं आहे, जेणेकरून की आपली लाईन व्यवस्थित पडेल. आणि एकदम कोन घासून पेपरला ड्रॉ नाही करायचं. फक्त कोन पहिल्या सेटिंगला टच करायचा, कोन उचलायचा आणि तार पाडायची आहे आणि लाईन ड्रॉ करायची आहे. अशा तुम्हाला पहिल्या सेटिंगला लाईन एकसारख्या ड्रॉ करता आल्या पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे, कारण की प्रत्येक डिझाईनमध्ये तुम्हाला लाईनच येतील पहिल्या स्टार्टिंगला. त्याच्यामुळे लाईन महत्त्वाच्या आहेत सगळ्यात. आणि कोणाकोणाची अशी शंका असते की आम्ही लाईन ड्रॉ करताना की असा मध्येच डॉट येतो. तर डॉट काय येतो, तर तुम्ही तिथं जास्त वेळ थांबताय, त्याच्यामुळं डॉट येतो. जास्त वेळ त्या ठिकाणी थांबायचं नाही आहे. फक्त टच करायचं, कोण पटकन उचलायचा आणि हळूहळू पुढं ढकलायचा. अशा लाईन तुम्हाला एकसारख्या मारता आल्या पाहिजेत. ह्या आडव्या लाईन झाल्या. आता तुम्हाला उभ्या लाईन मारायच्या. सेम प्रोसेस तीच. टच करायचा, कोन पटकन उचलायचा आणि हळू प्रेस करायचं. आणि मेन महत्त्वाचं म्हणजे आपण जे स्वतः कोन बनवतो त्याची तार तुटत नाही. तुम्ही जेव्हा बाहेरच्या कोनने प्रॅक्टिस करता तेव्हा त्याची लाईन एकसारखी ड्रॉ नाही होत, म्हणजे ते तुटते मधून. तर असं नाही झालं पाहिजे. म्हणूनच घरच्या घरी कोन बनवता आले पाहिजेत. तेच ऑर्गॅनिक कोन तुम्हाला व्यवस्थित बनवता आले पाहिजेत. ह्याच्यामध्ये पण सेम की दोन्ही लाईनमधलं अंतर समान असलं पाहिजे. आणि पेपर म्हणजे मला काय म्हणायचं आहे की पेपर हलवायचा नाही. आता ह्या लाईन आहेत ना, आता आपण ह्या लाईन अशाच ड्रॉ केल्या ना, तर कोण काय करतं, पेपर उलटा पकडतं आणि मग ड्रॉ करतं. तसं नाही. तुम्ही पेपर उलटा म्हणजे फिरवून तुम्ही काढशिला, पण हातावरती कसं काढणार आहे, आपल्याला हात थोडीच फिरवता येणार आहे. तर नाही, तुम्हाला पेपर वगैरे फिरवायचा नाही आहे. तुम्हाला असंच ड्रॉ करायचं आहे सेम. अशा तुम्हाला उभ्या लाईन पण आल्या पाहिजेत काढता एकसारख्या. दोन्ही लाईनमधलं अंतर सेम. त्याच्यानंतर क्रॉस लाईन तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल तसं तुम्ही ह्या म्हणजे एक कोपरा पकडायचा. हा कोपरा पकडू शकता, हा कोपरा पकडू शकता, हा कोपरा पकडू शकता, किंवा तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल. तर मला इथं कम्फर्टेबल आहे, तर मी हा कोपरा पकडते आणि लाईन ड्रॉ करते. आणि लाईन बरोबर या कोपऱ्याला एंड झाली पाहिजे. त्याच्यानंतर वरचं कंप्लीट करायचं. कारण की जर तुम्ही खाली कंप्लीट केला तर वरती काढताना परत प्रॉब्लेम येतो की खाली धक्का लागू शकतो मेहंदीचा हाताचा.
तर हे काढताना पण दोन्ही लाईनमधलं अंतर हे सेम असायला हवं. लाईन एकसारख्या ड्रॉ झाल्या पाहिजेत. आणि हे कंप्लीट केल्यानंतर मग तुम्ही खाली ड्रॉ करू शकता. आणि अशी जर लाईन तुटली तर परत हे न चिटकवता परत अजून एक लाईन तुम्ही तारल्यावरून पडली पाहिजे, जेणेकरून की समजलं पाहिजे की इथं लाईन आपण जॉईन केली आहे. हे झालं सेम. अपोजिट साइड. अशा तुम्हाला लाईन ड्रॉ करायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला चेक्स काढायचे. थोडंसं लाईनमधलं अंतर आपण वाढवतोय. एका बाजूच्या आपण लाईन मारून घेतल्यात. आता दुसऱ्या बाजूच्या लाईन आपण ड्रॉ करतोय. बरोबर चौकोन तयार झाला पाहिजे. प्रत्येक चौकोन हे एकसारखे दिसायला हवेत. अशा रीतीने आपण एकसारखे चौकोन बनवलेले आहेत. याच्यात तुम्ही डॉट पण देऊ शकता. अशाच सिंपल लाईन आता आपण शिकलेलो आहोत. तर आपण आता शिकतोय झिगझॅग लाईन. झिगझॅग लाईन काढताना कोन हा पेपरला टच व्हायला हवा आणि प्रॉपर झिगझॅग दिसायला पाहिजे. जास्त प्रेस करायची गरज नाही आहे कोनला. आणि दोन्ही लाईनमधलं अंतर हे सेमच आलं पाहिजे झिगझॅग लाईनमध्ये, तरच झिगझॅग लाईन चांगली दिसते. अशा तुम्हाला झिगझॅग लाईन मारायचे.
आपण झिगझॅग लाईन आडव्या मारलेत, आता सेम तशाच उभ्या पण मारायच्यात. बघा, जास्त अजिबात कोण प्रेस नाही करायचा, कोण पेपरला टच करायचा. दोन्ही लाईनमधलं अंतर हे सेम ठेवायचं, तरच आपली मेहंदी छान दिसते आणि सगळ्यांना आवडते. हे बेसिक नॉलेज तुम्हाला माहिती असायला हवं. याच्यासाठीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काही शंका असतील तरीही कमेंट्स करा. त्याच्यानंतर सेम क्रॉसमध्ये झिगझॅग लाईन आपल्याला ड्रॉ करायची. सगळी प्रॅक्टिस ही आपल्याला कोणानेच करायची आहे. पेन्सिलचा यूज नाही करायचा. असे तुम्हाला झिगझॅग लाईन काढायचे. त्याच्यानंतर सेम बाजू अशा तुम्हाला झिगझॅग लाईन पूर्ण ड्रॉ करायचे. त्याच्यानंतर थोडा लाईटचा प्रॉब्लेम आहे, थोडं समजून घ्या मला. मी पहिल्यांदाच यूट्यूबवरती व्हिडिओज बनवते. दोन्ही लाईनमधलं
काढल्यानंतर हे सेम पाहिजे. पहिला वरचं ड्रॉ करायचं आणि मगच खाली ड्रॉ करायचं. जर तुम्ही खाली ड्रॉ केलं तर वरचं काढताना ते फिसकटण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं पहिला वरचं करायचं आणि मग नंतर खाली करायचं. वरचं काढून झाल्यानंतर खाली करायचं. आणि त्याच्यानंतर आपण दुसऱ्या बाजूला ड्रॉ करूयात. म्हणजे पूर्ण एक चौकोन तयार झाला पाहिजे. जेव्हा तुम्ही हातावरती अशा झिगझॅग लाईन मारत असता तेव्हा एका बाजूच्या झिगझॅग लाईन मारून झाल्यानंतर एक 5 मिनटं थांबायचं. कारण की हा पेपर असल्यामुळं हे लगेच वाळतं आहे. त्यामुळं आपण लगेच मारू शकतो दुसऱ्या बाजूला झिगझॅग लाईन. पण हातावरती काढल्यानंतर जरा थोडा एक 5 मिनटं थांबायचं, ते सुकू द्यायचं आणि मगच आपण वरची जी एक बाजू राहिलेली असते ते आपण ड्रॉ केली तरी चालते. एकसारखे चौकोन येणं गरजेचं आहे याच्यामध्ये, तरच आपली डिझाईन छान उठून दिसू शकते. अशा पद्धतीने तुम्हाला हे चेक्स काढायचे. त्याच्यामध्ये तुम्ही डॉट दिला तरी चालतो किंवा जरी असं आहे असं ठेवलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. छान वाटतं डॉट दिल्यानंतर, म्हणून मी डॉट देते. तर मला सांगा, हे आजचा आपला पहिला दिवस होता. मी तुम्हाला बेसिक तर शिकवलं आहे. हे तुम्हाला कसं वाटतंय हे कमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला समजलं आहे का ते पण मला कमेंट्समध्ये सांगा. काही शंका असतील त्याही मला कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.